चित्तोड नाका ते सुरत बायपास पर्यंत रस्ता कामाचा आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ। धुळे शहरात प्रवेश करणाऱ्या चारही बाजूंना रस्त्यांची विकास कामे केली। विकास कामांच्या माध्यमातून शहराचा चेहरा बदलवला असून एकच ध्यास शहराचा विकास माझे ब्रीद असल्याचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सांगितले। तर धुळ्यातील चित्तोड नाका ते सुरत बायपास पर्यंत रुंदीकरणासह सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। 88 लाख रुपयातून सदर हे काम खर्चून होत असून चित्तोड नाका ते सुरत बायपास पर्यंतच्या मार्गावर अनेक वसाहती आहेत। रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने रहिवाशांना आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे रस्ते कामाची मागणी केली होती। हा रस्ता चित्तोड व रावेर गावाला जोडणारा असून वर्दळीचा आहे, परंतु अनेक वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते। या भागातील व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता। तर आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी 88 लाख रुपये निधी शासनाकडून मंजूर करून घेतला। धुळे शहरातील चारही बाजूचे प्रवेश करणारे रस्त्यांचे काम आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी केले आहे। तर पारोडा रोड ते प्रकाश टाकीज, गुरुद्वारा ते संतोषी माता मंदिरापर्यंत साखरी रस्त्याच्या कामासाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी कोट्यवधीचा रुपयांचा निधी आणून रस्त्यांचे जाळे विणले आहे। आज रस्ते कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। तर यावेळेस धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सायन दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दैनिक श्रम राज्याचे संपादक अतुल पाटील, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक आपला नवराज्याचे संपादक सुनील पाटील, डॉक्टर दीपश्री नाईक, अनिश शहा, प्यारेलाल पिंजारी, राज चव्हाण, माजी नगरसेवक दादा खताळ, अनिल बगदे, उमेश बाबर, गणेश सुपनर, प्रवीण खताळ, मिलिंद टेंबेकर, दिनेश गायकवाड, डॉक्टर बापूराव पवार, डॉक्टर शराफत अली, राजू पिंजारी, गंभीर मोरे, बिपिन अमृतकर, भिका बोकरे, राजाराम वारोडे, मधुकर सुरेंशी, जगन्नाथ ब्राह्मणे, रवींद्र अहिरे, जीतू पवार, पवन अहिरे, कृष्णा अहिरे, दत्तू शिंपी, राकेश सुरेंशी, राजेश सिरसाट, इक्बाल शहा, निशार शहा, आसिफ शहा पोपट, आनंद सैंदाने, सौद आलम, ज्ञानेश्वर पवार, सरदार सौद, हारून खाटिक, रियाज शहा, समीर शहा, माजिद पठाण आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। वेगवेगळ्या चौकाचे सुशोभीकरण असू देत, कुठल्याही जात धर्म पंथ आडवा न येता मागे विकासाचा मार्ग आणि मागेल त्याच्या परिसरातला असू दे, गल्लीतला असू दे, कुठल्या कोडीतले सिमेंटचा रस्ता असू दे, डांबरीकरणाचा असू दे, शौचालय असू दे, कुठले जे विकासाचे काम आहेत लोकोपयोगी या आमदार दिलेला आहे। मी त्यांचं या परिसराच्या आणि आमच्या परिसरात सगळ्याच म्हणजे तो कोणी जात पंथ न पाळणाऱ्या सगळ्याच्याच वतीने खरं तर आम्ही आपल्याला धन्यवाद देतो। म्हणजे तुम्ही या शहरामध्ये एक नवीन पायंडा पाडलेला आहे की हे शहर माझं आहे आणि मी या शहराचं आहे, हे आपण या आपल्या कामाच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे। म्हणूनच इथली पत्रकारिता आपल्या पाठीशी आहे। इथली पत्रकारिता थोडी प्रगल्भ आहे, त्यांना आम्ही ज्यांच्या पाठीशी उभं राहतो तो चांगलं काम करतो। आणि मिल परिसर साहेब हा जरी असंघटित कर्मचाऱ्यांचा, कामगारांचा असला, दलितांचा असला, सर्व जाती धर्माचा असला, तरीही चांगल्याच्या पाठीशी उभा राहतो। हे आपल्याला निश्चितच आगामी काळामध्ये दिसेल आणि या भागातूनच आपल्याला जास्तीत जास्त असा लीड मिळेल या बाबतीमध्ये सुद्धा मी आपल्याला आश्वासित करेल। आणि अजून या परिसरामध्ये मला सांगायला अजून आनंद आहे, 4 ते 6 कामं अजूनही प्रस्तावित आहेत। ती जेव्हा त्याची काही प्रमा वगैरे जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा आमदार साहेब पुन्हा या परिसरामध्ये साधारणतः 1.5 कोटीचे कामं अजून त्यांच्याकडे प्रस्तावित आहेत। ते आपण कामं आपण लवकरात लवकर मार्गी लावाल आणि या भागामध्ये आपण जो धडाका लावलेला आहे मी या भागातल्या सगळ्यांच्या वतीने, विशेष करून उपस्थित असल्याच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण कामाचं उद्घाटन करत असतो। पर्यंत रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी माझ्याकडे आमचे या परिसरातील नगरसेवक दादा खताळ, तसेच आमचे मोठे बंधू सुनील भैया पाटील, अतुल भैया पाटील, मनोज भाऊ गर्दे, अनेक लोकांनी माझ्याकडे या कामाची मागणी केलेली होती। त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 80 लाख रुपयाची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ
माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, तसेच सुनील भैया पाटील, अतुल भैया पाटील, मनोज भाऊ गर्दे, दादा भाऊ कतार, अनिल बादाने आणि राज भैया चव्हाण आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। उद्योजक बांधव आहे ते 12 वर्षापासून प्रयत्नशील होते, परंतु त्यांना काही पुढची प्रोसेस होत नव्हती। मी त्या तिन्ही प्रश्नांना घेऊन आणि उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांना भेटून सर्वप्रथम जे आमच्या पाण्याचा जे प्रश्न होता, आपला MIDCचं जे तलाव आहे त्याचं पाणी खूप कमी पडत होतं आणि त्यासाठी आम्ही हरण्यामाळपासून तर MIDC पर्यंतची पाणी पुरवठा योजना ही मंजूर केलेली आहे आणि त्याच्या 2 दिवसापूर्वी त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे। लवकरात लवकर त्याचं काम सुरू होईल। आणि दुसरा प्रश्न हा होता की जर MIDCत कुठे आग लागली तर आग विझवण्यासाठी धुळे महानगरपालिकेचे बंब पाचारण करावे लागत होते आणि त्यासाठी मी स्वतः MIDCचा स्वतःच्या मालकीचा एक फायर स्टेशन मंजूर करून आणला होता। त्याचं काम पूर्णत्वास येत आहे। आणि तिसरा एक प्रोजेक्ट आहे की जी 198 हेक्टर जागा रावेर शिवाराची जी आहे ती MIDCसाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती पण फायनल स्टेजमध्ये आहे।